जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 189. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. भगवच्चरणी चित्तलय होण्यासाठी जीवाचं सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी भगवंताशी निगडीत असाव्या लागतात. मग आपल्याला वाटतं की सुख भगवंताशी निगडीत आहे, ठीक आहे, पण दुःख कसं भगवंताशी निगडीत असेल? भगवंत तर आनंद स्वरूप आहेत. पण जसं आपण कालच्या भागामध्ये बघितलं, जेव्हा भगवंत अवतार कार्य करण्यासाठी कोणत्या अवतार रूपानं अथवा संत रूपानं सद्गुरू रूपानं जन्म घेतात, त्यावेळेला त्यांना आनंद होईल असं वर्तन आमच्याकडून घडणं ही एकच सुखाची अभिव्यक्ती मनुष्यासाठी असावी, शिष्यासाठी असावी, भक्तासाठी असावी. आणि ज्या योगे माझ्या सद्गुरूंना माझ्या वर्तनातून दुःख होईल, आपल्याला माहीत असतं की सद्गुरू भगवंत हे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत. पण कालच्या भागामध्येच तुलसीदासांनी सांगितलं की कसे भगवंत दुःखसागरात बुडून गेले पित्याच्या निधनाची बातमी ऐकून. जेव्हा मनुष्य रूपामध्ये देह धारण करतात भगवंत, त्यावेळेला या मायेमध्येच त्यांची लीला चालते. पण या लीलेला व्यावहारिक बाजू असते, जी त्यांना या सुखदुःख मिश्रित जीवनामध्ये तदनुसार आचरण करायला भाग पाडते. भाग पाडते म्हणण्यापेक्षा ते तसं आचरण करतात आमच्यासारख्या सामान्य जीवांना दिशा दाखवण्यासाठी. म्हणजे कोणताही जीव या पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर दुःखाशिवाय राहू शकत नाही. मग तो अगदी भगवंतांचा अवतार असला तरीसुद्धा हे त्यांना त्यातून दाखवायचं असतं आणि त्यातूनच त्याचं नश्वरत्व सिद्ध करायचं असतं. ते आम्हाला दाखवायचं असतं. त्यामुळे आमच्या ज्या ज्या वर्तनानं, आमच्या ज्या ज्या गोष्टींनी सद्गुरूंना दुःख होईल, त्या गोष्टीनं आम्हाला दुःख झालं पाहिजे. सद्गुरूंच्या विस्मरणानं मरणप्राय यातना झाल्या पाहिजेत. जसं आपण मागच्या भागांमध्ये बघितलं की कोणतीही लौकिक गोष्ट बघितल्यानंतर दिसल्यानंतर सुद्धा त्याचं कनेक्शन आम्हाला आमच्या महाराजांबरोबर करता आलं पाहिजे, म्हणजे भगवंताबरोबर करता आलं पाहिजे. भगवंताची लीला, सद्गुरूंची लीला बघून, त्यांना बघून लौकिकातलं स्मरण न व्हावं, लौकिकातलं बघून त्यांचं स्मरण व्हावं. ह्याला भगवंताच्या आनंदात आनंद मानणं आणि दुःखामध्ये, त्याच्या विस्मरणामध्ये दुःख होणं असं म्हणतात. आणि जसं माझ्या वर्तनानं माझ्या सद्गुरूंना दुःख होऊ नये ह्याची काळजी जीवापाड करतो खरा शिष्य, खरा भक्त, तसा इथे भरत आम्हाला दाखवतोय त्याच्या उदाहरणातून की त्याला किती दुःख होतं आहे. आपण बघतो आहोत की तिथली भिल्ल मंडळी, किरात मंडळी ही त्या अयोध्यावासियांची बडदास्त अत्यंत उत्तम रीतीनं ठेवत आहेत. म्हणजे अयोध्येतले लोक म्हणतायत की आम्ही अयोध्येपेक्षा इथेच सुखात आहोत. याचं प्रथम कारण त्यांनी ह्याचा विचार केला की प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आहेत हे इथे आणि त्यांच्या सानिध्यातच आम्हाला आनंद आहे. त्यांचं दर्शन तरी आम्हाला दिवसभरामध्ये होतं आहे.
आणि दुसरं कारण ह्या निषादांच्या प्रेमाला ते भुललेत. अशी सर्वच अयोध्यावासियांची स्थिती आहे. पण भरताची स्थिती मात्र आपण बघितलं, त्याच्या अंतःकरणात सीतारामांशिवाय इतर कुणाचा निवासच नाही, कशाचाही निवास नाही. इतर कोणत्या गोष्टीमुळे सुख होईल ही भावनाच पुसलेली असते भक्ताची. आणि भरताचं तर सबंध आयुष्य हे केवळ त्या चरणद्वयांच्या ठाई पूर्णपणे समर्पित आहे. त्यामुळे आपण बघितलं की भरत चिंतेमध्ये व्याकुळ झाला आहे. जशी मासोळी पाण्याविना व्याकुळ होते, तशी भरताला रात्री झोप नाही, दिवसा भूक नाही, काहीच सुचत नाही आहे. त्यामुळे आता भरत काय विचार करतोय याचं वर्णन तुलसीदास करतायत. किन्ही तुम्ही सकाल कुचाली, इति भीति जस पाकत साली, केहि विधि होई राम अभिषेको, मोहि अवकलत उपायन एको. व्याकुळ झालेला भरत विचार करतोय की मातेच्या निमित्तानं, कैकेयीच्या निमित्तानं विधात्यानं दुष्ट खेळी खेळली आणि ज्याप्रमाणे शेतात धान्य आता पिकायला सुरुवात होतीये तेवढ्यात इतीचं भय, म्हणजे काही किडाकृमींनी किंवा कुठल्या तरी संकटानं ते सगळं पीक नष्ट व्हावं त्याप्रमाणे झालं. आता श्रीरामांचा राज्याभिषेक होऊन अयोध्येला सुवर्ण दिवस येणार, हा विचार सर्वांच्या मनात घर करत असतानाच घर उद्ध्वस्त झालंय, नाही का? त्यामुळे भरत मनात विचार करतोय की आता श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक कसा व्हायचा. मोही अवकलत उपाय नाही, मला एकही उपाय सुचत नाहीये. पुन्हा विचार करतोय. अवसी फिरही गुर आय सुमानी, मुनि पुनि कहब राम रुचि जानी, मातु कहे हूँ बहु रही रघुराऊ, राम जननी हठ करबि की काऊ. मोहि अनुचर कर के तिक बाता, तेहि मह कुसमहु बाम विधाता, जौ हठ करहु तनि पटकु करमु, हरगिरि ते गुरु सेवक धरमु, एक जुगुति न मन ठहरानी, सोचत भरत ही रैनी बिहानी, प्रातनहाई प्रभु ही सिरनाई, बैठत पठये ऋषय बोलाई. गुरपद कमल प्रणाम करी, बैठे आय सुपाई, विप्र महाजन सचिव जप, जुरे सभासद आई. भरत विचार करतायत, गुरु वसिष्ठांची आज्ञा मानून श्रीराम नक्कीच अयोध्येला परत येतील. पण मुनी वसिष्ठांचं मला माहिती आहे, ते श्रीरामांचा कल कुणीकडे आहे हे बघूनच काय ते बोलतील. श्रीरामांच्या कलाविरुद्ध वसिष्ठ बोलणार नाहीत हे आजपर्यंतच्या उदाहरणांवरून भरताला माहीत होतं. त्यामुळे परत नंतर विचार करतोय की निदान कौसल्या मातेनं सांगितलं की मग तरी रघुनाथ परततील. पण श्रीरामांना जन्म देणारी कौसल्या म्हटलंय, पहा बरं की कशी आहे ही माय. तर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांसारख्यांना जन्म देणारी माय असा हट्ट कधी करेल का?
त्यामुळे माता कौसल्या हट्ट करून त्यांना बोलवेल की नाही याबद्दल सुद्धा भरताच्या मनात साशंकता आहे. गुरु वसिष्ठ ज्यांचा लाडका शिष्य आहेत प्रभू श्रीराम, त्यांना ते त्यांच्या मनाविरुद्ध यायला सांगतील का याबद्दल सुद्धा साशंकता आहे भरताच्या मनात. जर त्यांच्याच मताबद्दल साशंकता आहे तर मी तो कोण म्हणतोय भरत. मज सेवकाचं बोलणं ते काय, मोही अनुचर कर केतिक बाता. त्यात माझ्यावर असा वाईट काळ आलेला आहे, विधाता प्रतिकूलच आहे मला. आणि केवढी मोठी गोष्ट सांगतायत हा भरत आम्हाला शिकवण्यासाठी बरं का, की जर मी हट्ट धरला तर तो घोर अधर्म होईल. जऊ हठ करऊन निपट कुकरमू, हरगिरी ते गुरुसेवक धर्मू. आहा, भगवान शिव कुठे राहतात तर कैलास पर्वतावर राहतात ना. सर्वोच्च पर्वत असं म्हटलं जातं अध्यात्मदृष्ट्या तरी. त्यामुळे त्या कैलास पर्वतापेक्षा मोठा आणि पालन करायला कठीण असा काय आहे तर सेवक धर्म. सेवकाचा धर्म हा अत्यंत कठीण आहे पालन करायला. त्यामुळे मी जर हट्ट धरला प्रभू श्रीरामांकडे तर तो घोर अधर्म होईल, ही पण काळजी भरताला सतावते. आणि अशा रीतीनं एकही युक्ती सुचेना भरताला की काय करावं. हाच विचार करण्यात रात्र संपून गेली आणि प्रातःकाळी भरतानं स्नान केलं. प्रभू श्रीरामांच्या समोर नतमस्तक होऊन बसलाय भरत. आणि एवढ्यात ऋषी गुरु वसिष्ठ त्यांनी बोलावलं भरताला बरं का. मग काय केलं त्यानं तर गुरूंच्या चरणकमलांना नमस्कार करून आज्ञा घेऊन, किती म्हणजे ना खरोखर तुलसीदासांनी इतक्या बारीक सारीक गोष्टी ह्या संबंधांबद्दल लिहिल्या आहेत की त्यातली एखादी गोष्ट जरी आम्ही पालन करू शकलो तरी आमचं आयुष्य सार्थक होईल असं वाटतं. गुरपद कमल प्रणामू करी बैठे आयसू पायी. आयसू म्हणजे आज्ञा घेऊन, म्हणजे गुरूंच्या समोर त्यांची आज्ञा मिळाल्याशिवाय बसू सुद्धा नाहीये, हे आम्हाला शिकवत आहेत भरत यातून. केवढी मोठी गोष्ट. सेवक धर्म शिष्य धर्म हे पालन करण्यास अतिशय कठीण असतात, पण त्यांच्या पालनातून खऱ्या अर्थानं लिबरेटेड होतो आपण. म्हणजे काय, स्वतंत्र होतो. कसं आहे पहा, गुरूंचं दास्यत्व, भगवंतांचं दास्यत्व या इतकी बंधनकारक गोष्ट कुठली नाही. कारण प्रत्येक श्वास रिस्ट्रिक्टेड होतो. मग रिस्ट्रिक्टेड म्हणजे त्यावर नियंत्रण असतं. कुणाचं? प्रभूंचं, गुरूंचं. म्हणजे असं वाटतं की एक छोटासा चौकोन आखलेला असावा आणि त्या चौकोनात बसवलेलं असावं आपल्याला, आणि असं सांगितलेलं असावं की त्या चौकोनाच्या बाहेर एक पाऊलसुद्धा येता कामा नये. असं ते बंधनकारक नातं आहे खरं बरं का. म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय, पारतंत्र्य नव्हे ह्याचा अर्थ. ह्याचा अर्थ हा आहे की त्या चौकोनाच्या बाहेर जायला गुरूंची आज्ञा घेणं आवश्यक असतं. त्या चौकटीच्या बाहेर कोणतीही गोष्ट करायला, इतकंच काय कोणताही विचार करायला सुद्धा गुरूंची आज्ञा घ्यावी लागते. ह्याला सेवक धर्म म्हटलं इथे. त्यामुळे असं आज्ञापालन जो करतो तो मुक्त होतो. हे ह्याच्यामध्ये नाही, पण हे फार महत्त्वाचं आहे समजून घेणं म्हणून. कारण इथे हरगिरी ते गुरुसेवक धर्म म्हटलं आहे तुलसीदासांनी. त्यामुळे आज आमच्या स्वातंत्र्याबद्दल खूप विपरीत कल्पना निर्माण झालेल्या आहेत. अनेक तऱ्हेच्या सामाजिक गोष्टींमधून
अनेक लोक जे आम्हाला विविध माध्यमातून सांगत असतात आणि आम्ही कोणताही ठोकताळा न बांधता कुणाचंही ऐकत असतो, कुणाचंही वाचत असतो. त्यामुळे दे इन्फ्लुएन्सस. मनुष्य प्राणी हा इन्फ्लुएन्शियल बीइंग म्हणतात. म्हणजे आपण कुठल्याही एखाद्या गोष्टीच्या, एखाद्या मनुष्याच्या सांगण्याला वश होतो अनेकदा. किती छान सांगितले. कारण कसं असतं, बोलण्याची पद्धत सुंदर असते, लिहिण्याची पद्धत, अलंकारिक भाषा असते, त्यामध्ये अनेक या देह मनाला सुखावणाऱ्या गोष्टी असतात, मीपणा वर्धिष्णू करवणाऱ्या गोष्टी असतात. आज आम्ही जे फेमिनिझम म्हणतो किंवा यासारख्या अनेक गोष्टी, ते एकच असं नव्हे, पण अनेक तऱ्हेनं आमचा मीपणा कसा वाढेल यासारख्या गोष्टी आज आमच्या कानावर, डोळ्यांवर सतत सतत पडत असतात. आणि आम्हाला वाटतं की ते जर आम्ही केलं तर आम्ही वी विल बी लिबरेटेड. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, स्वतंत्र राहायचं आहे मला, आय डिसाईड माय ॲक्शन्स, अशी एक विपरीत भावना आमच्या मनात घर करून असते आणि आम्हाला ते रिस्ट्रिक्शन नको वाटतं. पण जो सद्गुरूंच्या रिस्ट्रिक्शनमध्ये राहायचा प्रयत्न करतो तो त्या रिस्ट्रिक्शनमुळेच त्यांच्या कृपेनं पूर्ण स्वतंत्र होतो एक दिवस. सद्गुरूंनी सांगितलेला साधक बाधक बोध हा आम्हाला पारतंत्र्यात जखडण्यासाठी नव्हे, तो आम्हाला अखंड स्वतंत्रता प्रदान करण्यासाठी आहे. ही वॉन्ट्स टू फ्री अस. हे जे जन्ममरणाचं चक्र तुम्ही मीपणा वाढवून परत परत ओढवून घेताय, ते जर तुम्हाला वर्ज करायचं असेल, त्यातून बाहेर पडायचं असेल, तर आज तुम्हाला सद्गुरूंच्या नियंत्रणाखालीच राहिलं पाहिजे. तरच तुम्ही आतून फ्री फील करता. आताचं जे आम्ही फ्रीडम म्हणतो ते केवळ बाह्यतः आम्ही करतो की अमुक जागी मला जायला मी स्वतंत्र आहे, अमुक या वेळेला मला खायचं आहे मी स्वतंत्र आहे, अमुक वेळ झोपायचं मी स्वतंत्र आहे, मी का ऐकू कुणाचं. हे स्वातंत्र्य नव्हे, त्यांनी तुम्ही देह मनामध्ये परतंत्र होता, हे आम्ही लक्षात घेत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणी जो सद्गुरूंनी जे सांगितलं त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करेल, त्याला सुरुवातीच्या काळामध्ये देह मन बंड करून उठल्यामुळे ते पारतंत्र्य वाटतं, बरं का. पण ज्या वेळेला ती स्वातंत्र्याची अनुभूती आतमध्ये त्यांच्या कृपेनं प्रकट होते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या नियंत्रणानं मला काय दिलं हे लक्षात येतं आणि मग तो जीव शरणागत होतो. त्यामुळे इथे भरताच्या मनामध्ये हाच कोलाहल आहे की मी दास आहे, त्यामुळे मी बोलू कसं, प्रभूंना आग्रह करू कसं. आणि वसिष्ठांच्याकडे गेल्यानंतर त्यांना नमस्कार करून आज्ञा घेऊन तो त्यांच्यासमोर बसला. त्यावेळेला अनेक सभासद तिथे एकत्र होते, श्रेष्ठ तिथल्या दरबारातले लोक, मंत्री, विप्र सगळे एकत्र होते. त्यावेळेला आता वसिष्ठ काय सांगतायत तर, बोले मुनी बरु समय समाना, सुनहु सभासद भरत सुजाना, धर्म धुरीन भानुकुल भानु, राजा रामु स्वबस भगवानु, सत्यसंध पालक श्रुति सेतु, राम जनमु जग मंगल हेतु, गुरपितु मातु बचन अनुसारी,
खलदलु दलन देव हितकारी, नीति प्रीति परमारथ स्वारथु, कोन राम सम जान जथारथु, विधि हरि हरु ससिर विधि गपाला, माया जीव करम कुलिकारा, अहिप महिप जह लगी प्रभुताई, जोग सिद्धि निगमागम गाई, करि विचार जिया देखहुनि के, राम रजाई शीस सबहि के, राखे राम रजाई रुख, हम सब करहित होई, समुझ सयाने करहु अब, सब मिली सम्मत सोई, सब कहूँ सुखद राम अभिषेकु, मंगल मोद मूल मगएकु, केहि विधि अवध चलहि रघुराऊ, कहु समुझी सोई करियउ पाऊ, सब सादर सुनि मुनि बरबानी, नय परमारथ स्वारथ जानी, उतरुन आवलोग भय भोरे, तब सिरुनाई भरत कर जोरे. वसिष्ठ मुनी म्हणाले, सर्वांना मी संबोधित करतोय आणि हे सुजाण भरता सर्वजण ऐकून घ्या. कसे आहेत माहीत आहे का श्रीराम तुम्हाला? सूर्यकुलाचे सूर्य आहेत, धर्मधुरीण धर्मधुरंधर आहेत आणि स्वबस भगवान स्वतंत्र भगवान आहेत बरं का. सत्य प्रतिज्ञ आहेत, वेद मर्यादेचे रक्षण करणारे आहेत, जगाच्या कल्याणासाठीच त्यांचा जन्म झालाय आणि गुरु आणि माता पित्याच्या वचनांना अनुसरून वागणारे असे प्रभू श्रीराम आहेत. खल दलु दलन देव हितकारी, दुष्टांचा विनाश करणारे आणि देवांचं हित करणारे असे प्रभू आहेत. नीती, प्रेम, परमार्थ आणि स्वार्थ म्हणजे खरा स्वार्थ जो आहे जीवाचा, त्यांना तत्वतः जाणणारा श्रीरामांसारखा अन्य कुणी नाही. मग तो कुणीही असो, म्हणजे म्हणतायत ब्रह्मदेव, विष्णू, महादेव, चंद्र, सूर्य, दिक्पाल, माया, जीव, सर्व कर्म, काल, शेष, पृथ्वी, पाताळातले सर्व राजे, जितके म्हणून लोकपाल आहेत आणि योगाच्या ज्या काही सिद्धी वेदशास्त्रांमध्ये सांगितल्या आहेत, या सर्वांचा विचार केला तर हे स्पष्टपणे दिसून येईल की श्रीरामांची आज्ञा या सर्वांच्या शिरावर आहे. म्हणजे यास हे सर्वजण श्रीरामांची आज्ञा शिरोधार्य मानतात. म्हणजेच श्रीराम सर्वांचे महेश्वर आहेत. त्यामुळे म्हणतात वसिष्ठ, राखे राम रजाई रुख, हम सब कर हित होई. आपल्या सर्वांचं हित यामध्येच आहे की श्रीरामांची आज्ञा आणि त्यांचा जो कल आहे तो राखण्यामध्येच आपलं हित आहे. आता तुम्ही सर्व बुद्धिमान लोक मिळून सर्वमान्य जे असेल ते करावं, कारण श्रीरामांचा राज्याभिषेक हा सर्वांसाठीच सुख देणारा आहे असं सर्वच जण म्हणतात. मंगल मोद मूल मग एकू, एकच मार्ग आहे त्यांचा राज्याभिषेक हा, जो मांगल्य आणि आनंदा सगळीकडे पसरवणारा असा आहे. पण आता केही विधी अवध चलही रघुराव, कसे काय रघुनाथ अयोध्येला परत येतील? सर्वजण विचार करून सांगा, तोच उपाय करता येईल. वसिष्ठांनी सुद्धा आपल्या अंतरीची अभिलाषा सांगताना श्रीरामांचं
ब्रीद सांभाळण्याचं सुद्धा सर्वांना आवाहन केलं इथे. श्रीरामांची आज्ञा सांभाळण्याचं सुद्धा आवाहन केलंय. पुन्हा आमचे महाराज आठवतात पहा, काय तुमची इच्छा असेल. महाराज म्हणतात, अगोदर म्हणाले की इच्छाच नसावी, रामाकडे माझ्या इच्छा सगळ्या संपून जाव्यात असं मागा, माझं मागणं संपावं असं मागा. पण त्यांना माहिती आहे ना आम्ही कसे आहोत, अनेक इच्छा असतात आमच्या. त्यामुळे पुढं म्हणाले, हरकत नाही, आहे ना इच्छा, सांगा रामासमोर, पण असं मागावं की माझी अमुक इच्छा आहे, आता ती द्यायची की नाही ते तू ठरव, आणि तो जे करेल त्यात आनंद मानावा. दिली तरी आनंद मानावा, दिली नाही तरी ती रामेच्छा मानून सहज स्वीकार करावा त्याचा, न दिलेल्याचा, असं महाराजांनी सांगितलं. तसंच इथे वसिष्ठ सांगतायत पहा की आपल्या सर्वांनाच वाटते की श्रीरामांनी परत यावं, राज्याभिषेक व्हावा, यासारखा आनंदाचा मार्गच नाही. पण तुम्हाला हेही माहीत पाहिजे की अष्टदिक्पाळ आणि सर्व देव हे सुद्धा श्रीरामांची आज्ञा शिरोधार्य मानतात, आणि ते पालन करणं यामध्ये सबकर हित होई. हे जेव्हा सांगितलं तेव्हा कुणालाच काही सुचत नव्हतं. वसिष्ठांची नीती, परमार्थ आणि हितानं भरलेली वाणी ऐकून सर्वजण आदरपूर्वक ऐकत होते ते. पण उत्तर मात्र कोणाला सापडत नव्हतं की केही विधी अवध चलही रघुराव. आणि त्यावेळेला भरतानं मस्तक नम्र केलं, हात जोडले आणि काय म्हणाला, भानुबंस भये भूप घनेरे, अधिक एक ते एक बडे रे, जन्म हे तू सब कहा पितु माता, करम शुभा शुभ देई विधाता, दलि दुःख सजई सकल कल्याणा, अस असीस राउरी जगु जाना, सो गोसाई विधि गति जेहि छेकी, सकई कोटारी टेक जो टेकी, बूझिय मोहि उपाऊ अब, सो सब मोर अभागु, सुनि स्नेहमय बचन गुर, उर उमगा अनुरागु. भरत म्हणतोय, सूर्यवंशामध्ये एकापेक्षा एक मोठे असे श्रेष्ठ राजे होऊन गेलेत. पुढे म्हणतोय, खरंय गुरुदेव की जन्माचं कारण पिता माता असतात आणि शुभ अशुभ कर्मांचं फळ विधाता देत असतो. पण हे गुरुदेव, सर्व जगाला माहीत आहे की सर्व दुःखांचा नाश करून कल्याण करणारा असा एकच उपाय असतो, आणि तो म्हणजे गुरूंचा आशीर्वाद. आशीर्वाद हा एकच उपाय आहे. त्यामुळे हे स्वामी म्हणतोय, विधात्याचं विधान थोपवू शकणारे फक्त तुम्ही आहात. वसिष्ठानं म्हणतोय बरं. त्यामुळे म्हणतोय सकई कोटारी टेक जो टेकी, तुम्ही जे ठरवाल ते कोण टाळू शकेल. हेच सत्य असताना की फक्त तुम्ही वसिष्ठच काय ते ठरवू शकतील हे सत्य असताना तुम्हीच मला उपाय विचारताय, हे माझं दुर्दैव आहे. हा बरं, भरताला सुचत नाही आहे काय बोलावं. आणि गुरुदेवच असं विचारू लागले तर मी काय करू, मी दास काय करणार, असा विचार येऊन भरताच्या अंतःकरणात प्रेम उच्चंबळून आले. आणि त्याचं ते प्रेममय बोलणं ऐकून गुरु वसिष्ठांच्या मनात प्रेम उच्चंबळून आलं. गुरु वसिष्ठ जाणतात भरताची अवस्था. त्यामुळे म्हणाले, तात बात फुरी राम कृपाही, राम विमुख सिधी सपने हु नाही,
सकुचऊं तात कहत एक बाता, अर्धत जही बुध सरबस जाता, तुम कानन गवन हुदो भाई, फेरी अही लखन सिय रघुराई, सुनि सुबचन हर्षे दो भ्राता, भे प्रमोद परिपूरन गाता. आहा, काय म्हणजे प्रेमाची चढावड आहे पहा इथे. वसिष्ठ म्हणतायत की खरंय भरता, तू म्हणतोस ते की मी म्हणलं तर ते परत येतील, तू म्हणतोयस ते सत्य आहे, पण हे सर्व श्रीराम कृपेमुळे आहे. कोण म्हणतंय पहा, गुरुदेव म्हणतायत की हे सर्व श्रीराम कृपेनं शक्य आहे. कारण बाबा रे, राम विमुख सिद्धी सपने हो नाही. राम विनमुख जो असेल त्याला स्वप्नात सुद्धा सिद्धी मिळत नाही. मला एक गोष्ट सांगताना थोडा संकोच वाटतोय. पहा बरं काय सांगितलंय वसिष्ठांनी, फार फार गोड आहे पहा. म्हणतात एक गोष्ट सांगतो मी, मला संकोच वाटतोय, पण जे बुद्धिमान लोक आहेत ते सर्वस्व आता मी गमावणार हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा काय करतात तर अर्ध सोडून देतात. म्हणजे पूर्ण भाग गमावण्यापेक्षा त्यातला अर्धा भाग गमावतात आणि अर्ध्यावरच संतोष मानतात. हे कशासाठी सांगतायत वसिष्ठ ते पहा पुढे. म्हणून म्हणतात, भरता तू आणि शत्रुघ्न हे दोघे भाऊ वनात राहा आणि आपण लक्ष्मण, सीता आणि श्रीराम यांना परत पाठवूया. पहा बरं, यामध्ये वसिष्ठांचा भरतावरचा गाढ विश्वास दिसून येतो. नाहीतर कोण सांगेल असं. जर त्यांच्या मनात थोडासुद्धा भरताबद्दल अविश्वास असता तर ही गोष्ट वसिष्ठ भरताला सांगणंच शक्य नाही. त्यामुळे अगोदरच म्हणाले की सर्वस्व गमावलं जात आहे. म्हणजे त्यांना माहीत आहे की श्रीराम, सीता, लक्ष्मण इथं दूर राहणं वनामध्ये हे भरतासाठी सर्वस्व गमावल्यासारखं आहे. त्यामुळे त्यांना आपण परत पाठवूया आणि तू आणि शत्रुघ्न वनात राहा. बघा बरं. आणि पुढचं फार छान आहे. म्हणाले, सुनी सुबचन हर्षे दो भ्राता, भे प्रमोद परिपूर्ण गाता. हे गोड बोलणं गुरूंचं ऐकून दोन्ही बंधू हर्षभरित झाले. त्यांचं संपूर्ण अंग परमानंदानं भरून गेलं म्हटलंय. म्हणजे जसं म्हटलंय की प्रेमाची चढावड आहे की त्या भरताच्या आणि शत्रुघ्नाच्या दोघांच्या मनात फक्त एकच भावना आहे, माझ्या रामदादा, सीता वहिनी आणि लक्ष्मणाला त्रास होऊ नये, आम्ही दोघं आनंदानं त्रास भोगू. त्यामुळे मन प्रसन्न तन तेजु बिराजा, जनुजीय राम भये राजा, बहुत लाभ लोगन लघुहानी, सम दुख सुख सब रोवहि रानी. काय खरंच असं ऐकलंय का कुठल्या जगाच्या इतिहासामध्ये? असं वाटतं नाही का? त्यामुळे भरत शत्रुघ्न अत्यंत प्रसन्न झालेत वसिष्ठांचं ऐकून. शरीरामध्ये म्हटले तेजो बिराजा, जणू तेजाळला त्यांचं अंग, इतका आनंद झालाय त्यांना. पुढे पहा म्हणतायत, जणू राजा दशरथ पुन्हा जिवंत झाले असावेत आणि श्रीराम राजा झाले असावेत, असा आनंद त्या दोघांना हे वसिष्ठांचं वचन ऐकून झालं. आणि इतर लोकांना पहा बरं, इतर प्रजाजनांना हे जे वसिष्ठांचं बोलणं होतं त्यामध्ये जास्त लाभ आहे आणि थोडी हानी आहे असं वाटलं. पण मातांना दुःख सुख सारखंच होतं नाही का? कारण राम लक्ष्मण वनात राहोत किंवा भरत शत्रुघ्न वनात राहोत, दोन पुत्रांचा वियोग हा राहणारच असं वाटून त्या सगळ्या जणी रडू लागल्या, माता रडू लागल्या.
बरं का. पण प्रजाजन मात्र थोडेसे सुखावले, कारण त्यांच्यासाठी राजा राम बनणं हे फार महत्त्वाचं होतं. श्रीरामांवर निरतिशय प्रेम होतं प्रजेचं. आणि त्या माता रडू लागल्यानंतर मात्र भरत पुन्हा म्हणाला, कहीं भरतु मुनि कहा सो कीन्हे, फलु जग जीवन अभिमत दीन्हे, कानन करहु जन्म भरि बासु, एहि ते अधिकन मोर सुपासु. उगीच भरताला महात्मा ही पदवी नाही आहे. उगीच भरताला संत शिरोमणी ही पदवी नाही आहे. उगीच भरताला श्रीरामांचं प्रतिरूप ही पदवी नाही आहे. माता रडू लागल्यावर भरत म्हणतोय, जे काही गुरुदेवांनी सांगितलंय ते जर केलं आपण तर जगातल्या बरं का सर्व जीवांना त्यांची मनोवांछित अभिलाषा पूर्ण केल्याचं फळ मिळेल. अहो म्हणतोय भरत, 14 वर्षांचा अवधी तर काहीच नाही, मी जन्मभर वनात राहीन, याहून मोठं सुखच नाही माझ्यासाठी. एही ते अधिक न मोर सुपास. त्यामुळे पुढे म्हणतोय, अंतरजामी रामुसिय तुम सर्वज्ञ सुजान, जौ फुर कहहुत नाथ निज, कीजिय बचनु प्रवान. खरोखर भरत जे बोललाय त्याच्या मनीचे भाव ते जसे तुलसीदासांनी उतरवलेत त्याबद्दल काही बोलणं हे त्याला खूप खाली आणण्यासारखं आहे अक्षरशः. त्यामुळे केवळ त्या भरताच्या प्रेमसमुद्रात डुंबणं एवढं एकच आपण करू शकतो आणि करावं. तो भाव, ती निस्वार्थ बुद्धी, ती त्यागबुद्धी, त्याचा अंश तरी आमच्यामध्ये कसा येईल यावर चिंतन करावं आणि सद्गुरुचरणी निवांत राहावं. म्हणतो इथे भरत की गुरुदेव, तुम्ही माझ्या सीता आणि रामांच्या मनातलं जाणणारे आहात, सर्वज्ञ आहात. त्यामुळे जर तुम्ही खरंच सांगताय असं तर त्याप्रमाणे व्यवस्था करा. आता भरताची घाई सुरू झाली की आता ह्याच्यामध्ये काही बदल व्हायला नको. मी आणि शत्रुघ्न राहू वनात, मी आयुष्यभर वनात राहीन, याहून मोठा आनंदच नाही माझ्यासाठी. पण माझ्या रामदादाला मात्र परत घेऊन जा, त्याचा राज्याभिषेक करा. आणि भरत बचन सुनी देखी सनेहु, सभा सहित मुनि भय बिदेहु, भरत महामहिमा जल रासी, मुनिमति ठाढ़ी तीर बलासी, गाचह पार जतनु ही अहेरा, पावती नावन बोहितु बेरा, औरु करिहि को भरत बड़ाई, सरसी सीपी की सिंधु समाई. भरताचं ते बोलणं ऐकून आणि त्याचं प्रेम बघून सभा सहित मुनी भये बिदेहू. बरं का, विदेह स्थिती प्राप्त झाली संबंध सभेला वसिष्ठांना. आपण आधी पण म्हटलं ना, प्रेम ही अशी एकमेव गोष्ट आहे जी विदेह करू शकते, देहभान रहित करू शकते. त्याच्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्टच नाही जी विदेह करू शकेल आणि ती टिकवू शकेल. त्यामुळे म्हटलं इथे की भरताचा महिमा हा जणू समुद्र आहे आणि वसिष्ठांची बुद्धी त्याच्या किनाऱ्यावर, त्या प्रेम महिम्याच्या समुद्राच्या किनाऱ्यावर जणू अबलेसारखी उभी आहे. म्हणजे गुरुदेवांना सुद्धा सुचेना की आता काय बोलावं या भरताच्या प्रेमावर.
वसिष्ठांची स्थिती सांगताना तुलसीदास स्वतःची स्थिती सांगतात की अशी ही बुद्धी, अबलेसारखी बुद्धी म्हणजे काय, अबलेसारखी बुद्धी म्हणजे वसिष्ठांची तशी आहे असं नव्हे. जिथं बुद्धी समर्पितच होऊन जाते, त्या प्रेमापुढे बुद्धी समर्पित झाली की ती बुद्धिरूपानं उरत नाही ना. म्हणजे या देहाशी निगडीत, मनाशी निगडीत बुद्धी उरत नाही, ती समर्पित बुद्धी होते. त्यामुळे अशी ही बुद्धी तो प्रेम समुद्र पार करू इच्छित होती आणि म्हणतायत अनेक उपाय शोधले की हा प्रेम समुद्र कसा पार करावा, पण नाव जहाज यापैकी काहीच सापडत नव्हतं. त्यामुळे म्हणतायत और करीही को भरत बडाई, सरसी सीपी की सिंधू समाई. भरताचा महिमा कुणी वर्णन करावा. तुलसीदास म्हणतात तळ्यामधला शिंपला असतो ना, त्या शिंपल्यामध्ये कुठे समुद्र सामावतो का. तशी सर्वांची बुद्धी मिळून त्या तळ्यातल्या शिंपल्या एवढी झाली भरताचा तो प्रेम समुद्र बघून. त्यामुळे त्याचा आवाकाच इतका प्रचंड आहे. म्हणून म्हटलं ना, भरत चरित्र त्याच्यासारखा आवाका दुसऱ्या कुठल्याही चरित्रामध्ये आढळूच शकत नाही. राजा आहे तो, भक्त राज भरत. त्यामुळे पुढे म्हणतायत भरतु मुनी मन भीतर भाए, सहित समाज राम पहियाए. प्रभु प्रणाम करि दीन सुआसनु, बैठे सब सुनि मुनि अनुशासनु. बोले मुनि बरु बचन बिचारी, देश काल अवसर अनुहारी. सुनहु राम सर्वज्ञ सुजाना, धर्म नीति गुण ज्ञान निधाना. सबके उर अंतर बसहु, जानहु भाव को भाऊ. पुरजन जननी भरत हित, होई सुकहियउ पाऊ. म्हणतायत वसिष्ठांच्या अंतरात्म्याला, बरं का, त्यांच्या अंतर्मनाला भरतू भाये, भरत फार आवडला त्यांना. भरताचं वागणं बोलणं फार आवडलं. अशा रीतीनं ते सर्वांना घेऊन आता श्रीरामांकडे आलेत. श्रीरामांनी नमस्कार करून आपल्या गुरूंना उत्तम आसन दिलं बसायला. आणि ज्या वेळेला वसिष्ठांनी आज्ञा केली तेव्हा सर्वजण खाली बसले. प्रसंगानुरूप वसिष्ठ आता म्हणतायत, हे सर्वज्ञ श्रीरामा, हे धर्म नीती गुणज्ञानाचं भांडार असलेल्या श्रीरामा, ऐकावं. गुरु बोलतायत बरं की सबके उर अंतर बसवू, तुम्ही सर्वांच्या हृदयामध्ये निवास करता, सर्वांचं चांगलं वाईट जे काही त्यांचे भाव कुभाव जे असतात ते जाणता. तेव्हा हे श्रीराम, सर्व अयोध्यापुरजनांचं, मातांचं आणि भरताचं भलं होईल असा उपाय सांगा, बरं का. अशा रीतीनं वसिष्ठांनी श्रीरामांना विचारलं. यावर आता श्रीराम काय म्हणतात, त्यानंतर वसिष्ठ पुन्हा श्रीरामांना काय सांगतात, पुढे भरताचा संवाद कसा होतो आणि काय काय घटनाक्रम आहे ह्याचं वर्णन तुलसीदास पुढच्या भागात करतील. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.